बागेत चाललोय. ती काय बोलली कुठं चाललोय आपण? तुळशी बागेत शॉपिंग करायला. बोल तुळशी बाग. तुळशी बाग. आता आम्हाला एक काकू भेटल्या होत्या आणि त्या आम्हाला काय सांगत होत्या का सोप बद्दल विकत होत्या. हा ते आम्हाला म्हणत होते की तुमची स्किनचे प्रॉब्लेम कोण मी थांबली आहे आणि मग ते आम्हाला सजेस्ट करत होते की तुम्ही हे सोप यूज करा वगैरे असं तसं. देन आम्ही त्यांचं ऐकलं आणि आमच्या काही साथी समोर चालले गेले आणि आम्ही इथे दोघीच जणी राहिलो. आम्ही नाही करू शकलो. आम्ही खूपच हळव्या म्हणायचं आहे. आम्ही ऐकत बसलो. आम्ही आता लिफ्टनी वर चाललो आहे. नंतर मग मेट्रोने जाणार आहोत. पहिले तिकीट काढणार आहोत. अरे यार आला का गं? चला गाईज आम्ही मेट्रोमध्ये आलो आहे. सुखरूप आलो आहे आणि मानसी पडली होती मेट्रोच्या प्लॅटफॉर्मला पण ती आता एक्सेप्ट नाही करणार. आमच्या पोरी इथे येण्यासारखं घरं बघतात लोकांचे मी डिस्कस करताय कोणाचं कसं चाललंय काय कुठली सोसायटी आहे. त्यांना त्यांची रूम दिसलेली आहे. दिसली रूम. साक्षी म्हणते आय वॉन्ट हे हवंय नको. हे बघा नाला पुण्याचा नाला. हे नाला साक्षी नाला नाहीये तो नदी आहे. जरा तरी ठेवा. आम्ही ऍक्च्युली मेकअप आर्टिस्ट आहे पण आम्ही हेअर्सचे ॲक्सेसरीज आणायला आम्हाला मेकअपपेक्षा हेअर्समध्ये जास्त खर्च येतो आहे. गाईज आता आम्ही वडापावच्या शॉपवर आलोय. नाव काय वडापावचं? जय महाराष्ट्र वडापाव इथे आलोय. कांदा आहे दगडूशेठच्या कॉर्नरला साईडच्या लेन मध्ये. हिला पक्का माहिती नाही. जोगेश्वरीच्या जवळपास आहोत आम्ही आता. काय झालं तुमच्या संग आता? मी वडा घेतला होता तो छान होता. वडापाव आणि आम्ही काय घेतलं तुझं डोसा घेतला होता पण तो अजिबात चांगला नव्हता. इन्स्पायर्ड बाय साक्षी तिने सांगितलं डोसा घ्यायला आणि आम्ही तो घेतला आणि तो अतिशय सुंदर होता. गाईज आम्ही तुळशी बागेमध्ये आलो आहे. तू 4 वेळा सांगितलंय की आम्ही तुळशी बागेत आलोय चाललो आहे असं बोललो पण आता पोहोचलो आणि आता आम्हाला जिथे जायचं आहे सरळ जायचं आहे. सरळ जायचा या मार्केटमध्ये जायचं आपल्याला. हे मार्केट नाही हे तुळशी बागेत. फायनली आम्ही जिथे यायचं होतं म्हणजे एका शॉपमध्ये आलो आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे काय मिळते का मशिनरीज आणि ब्युटीचे प्रोडक्ट सर्व काही मिळणार आणि याचं शॉपचं नाव आहे KS ब्युटी शॉप जे तुळशी बागेत आहे. मानाच्या गणपतीच्या अपोजिट लेन मध्ये यायचं. तिथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स सगळे मशीन सगळं मिळेल. जर तुम्ही पण आमच्यासारखा क्लास करत असाल प्रोडक्ट्स घ्यायचे असेल तर इथे येऊन घेऊ शकता. आणि हा डे 2 आहे. हा नेक्स्ट डे आहे. सो मी याच्यावर काहीच नाही करत आता. आज आम्ही जस्ट रिव्ह्यू देतोय. आम्ही कालची डमी घेऊन आलो त्या आणि माझ्यासोबत स्कॅम झाला आहे. हे तुम्ही बघू शकता मला घेऊन डमी दिली आहे. त्याच्या मागे स्टिकर सुद्धा नाही आणि इव्हेंट्स पण समोरून असे थोडे कट्स केलेले आहे तुम्हाला दिसणार नाही. आणि हिला तो स्टँड पण नाही दिलाय डमीचा आणि मी दोन्ही हॅलो दिस इज डे 2 आणि आता रात्रीचे 9 वाजत आलेत आणि आय थॉट जस्ट टू एंड दिस व्लॉग. सो दॅट वॉज आवर हेअर ॲक्सेसरीज शॉपिंग आणि तसं आम्हाला परवडलं आहे KS ब्युटीमध्ये पण अजून खूप सारे शॉप्स आहेत तिथे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि माझ्या एका फ्रेंडसोबत एक किस्सा झाला की तिला यूज्ड डमी मिळाली
सो आता मी चेंज करणार बट आय मेक शुअर की मी नेक्स्ट टाइम जेव्हा पण जाईल शॉपिंगला आणि वॅनिटी बनवायला तर मी सगळं काही चेक करून घेईल. माझे हेअर स्प्रे मला घ्यायचे आहेत, एक 7 हेअर स्प्रे आहेत ते मला घ्यायचे. माझी हेअर वॅनिटी तयार आहे, मेकअप वॅनिटी माझी ऑलरेडी नॅशनलाइज प्रॉडक्ट्सची तयार आहे. सो तुमच्या घरात काही फंक्शन असेल, तुम्ही स्वतः ब्राईड असाल, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ब्राईड असेल, मेकअप करायचा आहे, प्लीज मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला इन्स्टावरती डिरेक्टली DM करू. हा माझा सेकंड मेकअप क्लास आहे, जो मी फर्स्ट शिकलेले तिथून काही गोष्टी शिकले आणि आता अपग्रेड होण्यासाठी मी हा सेकंडवाला जॉईन केला आहे. सो येस, आय एम जस्ट अपग्रेडिंग अँड येस, दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. थोडीशी मस्ती आहे, थोडंसं नॉलेज आहे, थोडंसं मार्केटिंग आहे ऑफकोर्स. आणि तुम्हाला असे छान छान ब्लॉग्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इन्स्टावर जाऊन फॉलो नक्की करा. मी मेकअप, ब्युटी, लाईफस्टाईल, फॅशन आणि ब्लॉग्स हे 5 गोष्टींवरचे व्हिडिओ शेअर करत असते. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा आणि कॉमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात आणि अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल हेही मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.